तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 412 पेजवर वरून 5वी ओळ, त्या 5व्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे अथ. सापडलं? अथ नियम वर्णनम. ठीक, नियम काय आहे हे सांगतात. कारण प्रसंग हा चालू आहे की संप्रज्ञात समाधी, त्या संप्रज्ञात समाधी रूप योगाचे 8 अंग आहेत. अर्थात संप्रज्ञात समाधीचे 8 अंग आहेत. कोणकोणती ते 8 अंग आहेत तर सांगितलं होतं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे 8 अंग आहेत. त्यापैकी यम काय आहेत तर यमाचे भेद सांगितले होते 5. तर यमाचे 5 भेद याचं विवेचन झालं. आता अष्टांगापैकी जे द्वितीय अंग आहे नियम, त्या नियमाचा विचार करत आहे इथून पुढं. अथ नियम वर्णनम. सो नियम शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान इस वेद करिके 5 प्रकार का होवे है. ज्याप्रमाणे यमाचे 5 वेद आहेत त्याप्रमाणे नियमाचे सुद्धा 5 भेद आहेत. कोण कोण? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ठीक आहे, एका एकाचा विचार सांगत आहे. तहा शौच, पहिला आहे शौच. शौच काय तर शौच अंतर बाह्य इस भेद करके 2 प्रकार का होवे है. शौच याचे देखील 2 प्रकार, अंतर शौच, बाह्य शौच. त्यात अंतर शौच म्हणजे काय, बाह्य शौच म्हणजे काय, त्याची व्याख्या करत आहे. तहा मैत्री करुणादिको करिके अंतकरण को राग द्वेषादिको ते रहित करना, या का नाम अंतर शौच आहे. शौच म्हणजे पवित्रता, शुद्धता. तर अंतर शौच काय आहे बरं तर अंतर म्हणजे शरीराच्या आत असणार जे अंतकरण, त्याच्या ठिकाणी जे राग द्वेषाधिक आहेत ते नष्ट करणे. कशाच्या द्वारे? त्याच्या विरोधी वृत्तींच्या द्वारे. तर राग द्वेषाधिकांच्या विरोधी वृत्ती आहे कोण? मैत्री, करुणा वगैरे. तर मैत्री, करुणा, मुदिता इत्यादी वृत्ती धारण करून अंतकरणाच्या ठिकाणी असणारे जे राग द्वेषाधिक धर्म ते नष्ट करणं, त्या धर्माने रहित होणं, यालाच म्हणायचं आतून शुद्ध झाला, अंतर शौच. ठीक. और बाह्य शौच काय आहे बरं तर जल मृतिकादिको करिके शरीर को शुद्ध करना, या का नाम बाह्य शौच आहे. जल म्हणजे पाणी, मृतिका म्हणजे माती इत्यादिकाच्या माध्यमाने या शरीराला शुद्ध करणं, याला म्हणायचं काय? बाह्य शौच. आंघोळ करत असताना आपण पाण्याचा प्रयोग करतो. खूपच जर अंग मलिन झालेलं असेल तर साबण वापरतो. साबण सुद्धा एक साधन आहे, परंतु पूर्वीच्या काळात असल्या पद्धतीच्या केमिकलयुक्त साबणी वगैरे नव्हत्या. मग शरीरावरचा मल निवृत्त करण्याकरिता उपयोग करायचा कशाचा? माती. तर मुलतानी मिट्टी ज्याला म्हणतात, आहे की नाही. काशी त्या उत्तर भारतात विकायला पण भेटते, इथे भेटत असेल दुकानामध्ये मुलतानी मिट्टी. आणि नसली तर वारुळाच्या ठिकाणावरून माती आणायची, एकदम मुलायम माती असते. तर ती माती आणून पाण्यामध्ये भिजवायची, थोडं पाणी टाकून तिचा पेस्ट करायची. नंतर ती सर्व अंगाला चोपडायची, 15-20 मिनिटं उन्हात बसायचं, नंतर स्नान करायचं. ही एक पद्धत आहे बाह्य शौच. किंवा सोपा उपाय, सर्व अंगाला जर दूध लावलं तरी सुद्धा अंगावरचा मळ निघतो. किंवा दही घेतलं, आहे की नाही, आणि त्या दह्यामध्ये बेसन पीठ कालवलं, त्याचं पेस्ट तयार केलं, सर्व अंगावर लावलं, 15-20 मिनिटं थांबलं किंवा उन्हात बसलं, नंतर स्नान केलं तरी सुद्धा सर्व मळ निघून जातो. असे अनेक उपाय आहेत. लागला अर्थ? हे बाह्य शौचाचे उपाय आहे. ठीक. जल मृतिकादिको करिके शरीर को शुद्ध करना, या का नाम बाह्य शौच है. और यथा लाभ विषय जा प्रसन्नता है, ताका नाम संतोष है. नियम 5 आहे. 5 नियमापैकी पहिला शौच, दुसरा संतोष. संतोष, शौच, संतोष.
संतोष काय आहे, संतोष म्हणजे काय, तर यथा लाभ विषय, आपल्या नशिबाने प्रारब्धाने जेवढं काय मिळालं त्यात खुश राहणं, याला म्हणतात काय, संतोष. संतुष्टी आहे बा, संतुष्ट आहे हा माणूस, समाधानी आहे की नाही. तर मग यथालाभ, आपल्या प्रारब्धाने जे भेटायचं ते भेटलं, परंतु मनात तरपड चालू आहे, नाही अजून पाहिजे होतं, आहे की नाही. नशिबातच नसेल तर जाम भेटलच कुठून, नाही भेटला तर नाही भेटला, देणाऱ्याचा दोष आहे, त्याला काय करणार, आहे की नाही. नाही भेटला म्हणून काय रडत बसायचं, कळलं की नाही. पण न देणाऱ्याला दंड पण दिला पाहिजे, कारण पुढच्या वेळेस चूक करणार नाही. चला, यथाला विषय जा प्रसन्नता आहे ताका नाम संतोष आहे, कळलं की नाही. परंतु ज्यांना एक भेटला, कोणाला 2 भेटला, 4 भेटला, ठीक आहे बाबा, 4 तर 4 काही हरकत नाही. तुम्हाला 10 भेटले, ठीक आहे, तुम्हाला लक लागो, खा तुम्ही 10, मी 4च खाऊ, संतोष, याला समाधान म्हणतात. लागला अर्थ. यथाला विषय जा प्रसन्नता आहे ताका नाम संतोष आहे. और तिसरं काय मग, शौच, संतोष, त्याच्यानंतर तप, स्वाध्याय, तप आहे अगोदर, नंतर स्वाध्याय, नंतर ईश्वर प्रणिधान, 5 नियमापैकी. तर तप काय आहे बरं, तप सांगतात. और हित मित पवित्र ऐसे अन्न का जो भोजन है ताका नाम तप है. बघा, जेवण करणं हे सुद्धा काय आहे, तप आहे. पण कशा पद्धतीने जेवण केलं म्हणजे तप ठरेल, तेही महत्वाचं आहे. तर हितकारक अन्न खाल्लं, हितकारक म्हणजे की ज्याने करून शरीराला अपाय होणार नाही. खूप पावशरभर मिरच्या खाल्ल्या जेवणात तर अपाय होणार आहे, किंवा किलोभर लसूण खाल्ला अपाय होणार आहे की नाही. मग हितकारक अन्न खावं, जास्त तिखट नाही, जास्त आंबट नाही, तुरट नाही, कळलं की नाही. हा, पुन्हा मित खावं. हितकारक जरी असलं पण किती खावं, मित म्हणजे प्रमाणात, मर्यादित खावं. काल सांगितलं होतं की नाही, जसं काय सांगितलं होतं, 2 भागों में अन्न, 1 भाग में जल, 1 भाग में वायू, श्लोक दिलाय की नाही. मित अन्न खावं म्हणजे मर्यादित खावं. पवित्र अन्न खावं, अपवित्र अन्न खाऊ नये. हॉटेलचं अन्न कधीच पवित्र असूच शकतच नाहीच, कळलं की नाही. म्हणून हॉटेलचं अन्न चुकून सुद्धा खायचं नाही. जरी कुरकुरीत भजे दिसत असले, चमचमीत, आहे की नाही, त्याचा सुगंधही दूर येऊ राहिला, परंतु सुगंध नाही तो दुर्गंधाची एक दृष्टीने. म्हणून हॉटेलचं अन्न सदा कसं असतं, अपवित्र असतं, खायचं नसतं, आहे की नाही. लयच भूक लागली तर फुटाणे विकत घ्यायचे, शेंगदाणे घ्यायचे, गुळ घ्यायचा, ते खायचं. समजा आता पर्यायच नाही दुसरा, ठीक आहे की नाही. नाही तर पाणी पिऊन राहायचं, किंवा कच्चे गाजरं काकड्या जर काही भेटल्या बाजारात त्या घेऊन खायच्या. पण हा फल बिल वही, किंतु हे खायचं नाही. पण काय पुडी भाजी, समोसा, वडापाव वगैरे, त्याचे नावं पण मला माहित नाही, काय काय नाव आहेत, ते हजारो नाव आहेत. हित मित, जे नेहमी जाणारे असतात त्यांना माहित असतं, कळलं की नाही. हित मित पवित्र ऐसे अन्न का जो भोजन है ताका नाम तप है. लागलं जी, अस्वाद महान तप है, असं कुठेतरी वाक्य ऐकलं वाचलंय. काय, अस्वाद महान तप आहे की नाही. चला, और पुढे तपाच्या नंतर काय, पुढं स्वाध्याय, ठीक आहे ना. नियमातला 4था स्वाध्याय. प्रणवादिक, प्रण म्हणजे ओंकार, ओम. प्रणवादिक, आदिक शब्दाने सर्व सिद्ध मंत्र घ्यायचे, आहे की नाही, जे जे माहित असतील, रामकृष्ण हरी, विठ्ठल, ओम नमः शिवाय आदि करून सर्व, ठीक है ना. गायत्री जप, प्रणवादिक पवित्र मंत्रों का जो जप है ताका नाम स्वाध्याय है, त्याला स्वाध्याय म्हणतात. और स्वाध्यायाच्या नंतर ईश्वर प्रणिधान, बरोबर. और अनुष्ठान करे हुए नित्याधिक कर्मों का जो परमेश्वर विषय समर्पण है. जे काय समजा अनुष्ठान केलं असेल, नित्य नैमित्तिक विहित कर्माचं केल्यानंतर ते ईश्वराला अर्पण करणे, परमेश्वर विषय समर्पण है ताका नाम ईश्वर प्रणिधान है. त्याला काय म्हणायचं, ईश्वर प्रणिधान किंवा ईश्वराचं चिंतन, ईश्वर प्रणिधान. हे झालं काय जी, नियम. 8 अंगापैकी पहिला यम झाला, नंतर नियम, त्याच्यानंतर तिसरा आहे कोण, आसन. यम नियम आसन. आसनाबद्दल आता बोलतात. समाधीचे 8 अंगापैकी तिसरं अंग आहे आसन. अथ आसन वर्णनम, ता आसन का स्वरूप तथा साधन तथा फल पूर्व वर्णन करी आया है, मागे वर्णन केलं आहे.
सो ह्या भी जाणीले ना, या ठिकाणी सुद्धा ते सर्व वर्णन इथं समजून घ्यावं, है की नाही. सो उक्त आसन शारीरिक बाह्य इस भेद करके दो प्रकार का होवे. आसनाचे देखील दोन प्रकार आहे, शारीरिक आसन, बाह्य आसन. तर शारीरिक आसन कोणते आणि बाह्य आसन कोणतं सांगतायत. तर हा पद्म, स्वस्तिक, भद्र इत्यादी आसन शारीरिक आसन कहा जावे. शरीराकडून होणारे आसन, पद्मासन असेल, स्वस्तिक आसन असेल, भद्रासन असेल, सर्वांगासन असेल, शीर्षासन असेल, मयूरासन असेल, वज्रासन असेल, वज्रासन, अशी खूप आसन आहेत. ठीक आहे की नाही. 84 प्रसिद्ध आहे त्याच्यात. तर इत्यादी आसन शारीरिक आसन कहा जावे. लागला अर्थ. इन आसनों का स्वरूप आत्मपुराण के 8वें अध्याय विषय हमने निरूपण किया है. सो तासे जानी लेना. ठीक. और सर्व उपद्रवों ते रहित एकांत देश विषय जो कुशा, मृगचर्म, वस्त्रादि रूप आसन है, सो बाह्य आसन कहा जावे. बाह्य आसन काय, आसनाचे दोन प्रकार सांगितले ना. शारीरिक आसन झालं, आता बाह्य आसन. तर सर्व उपद्रवो ते रहित असा एकांत देश, एकांतात जायचं, पण कुठं की जिथं कुठलाही उपद्रव होणार नाही, म्हणजे तकलीफ त्रास होणार नाही. तिथं गेला एकांतात, आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला आणि कुठं बसावं कळलंच नाही. 5 मिनिटांनी साऱ्या अंगावर त्या लाल लाल मुंग्या चढल्या, कळलं की नाही, तेल मुंग्या, आणि चावायला लागल्या. तर ते एकांत जरी असला तर तो ते स्थान कसं आहे, उपद्रव सहित आहे, उपद्रव रहित नाही आहे. स्थान कसं असावं, उपद्रव रहित असावं. तिथं गेला आणि वारुळाजवळ जाऊन बसला ध्यान करायला, थोड्या वेळा सर्पच आला आणि मांडीवर खेळू लागला, काय होईल, उपद्रवच होईल ना. अशा ठिकाणी नाही, जिथं उपद्रव काही होणार नाही अशा ठिकाणी जावं. सर्व उपद्रव ते रहित एकांत देश विषय जो कुशा, कुशा म्हणजे कुश नावाचं गवत विशेष, त्याचंही आसन तयार करतात. किंवा मृगचर्म, हरणीचं चमडा, ठीक आहे की नाही. किंवा वस्त्राचे आसन असतात की नाही. वस्त्रादि रूप आसन है, सो बाह्य आसन कहा जावे है इति. लागलं. अथ प्राणायाम वर्णन. त्या समाधीच्या 8 अंगापैकी 3 अंगाचं वर्णन झालं. कोण कोण, यम, नियम, आसन. त्याच्यानंतर आहे 4था कोण, प्राणायाम. अथ प्राणायाम वर्णनम. सो प्राणायाम, तो प्राणायाम पूरक, रेचक, कुंभक इस भेद करके 3 प्रकार का होवे है. यह प्राणायाम पूर्व वर्णन करी आया है. वर वर्णन केलंच आहे त्याचं, आजच झाले ना सकाळी. सो या भी जाणी लेना इति. चला पुढे प्राणायाम झालं. आता पुढे काय आहे, प्रत्याहार आहे की नाही. 8 अंगापैकी किती झाले, 4. यम, नियम, आसन, प्राणायाम. 5वा प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय बघा, सर्वांच्या व्याख्या किती सुटसुटीत व्यवस्थित सोपं करून दिलं आहे की नाही. आणि किती विषय आले त्या ग्रंथामध्ये, खूप. और चक्षु आदिक इंद्रियों का जो रूपादिक विषयों ते निवारण है, ताका नाम प्रत्याहार है. किती सोपं आहे. चक्षुरादिक जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचं रूप, त्यांच्या रूपादिक विषयापासून त्यांना आवरणं, त्याला म्हणायचं काय, प्रत्याहार. ठीक. चला. और चक्षु आदिक इंद्रियों का जो रूपादिक विषयों ते विषयापासून निवारण है, ताका नाम प्रत्याहार है इति. चला पुढे. प्रत्याहार झाल्यानंतर पुढचं साधन धारणा है की नाही. धारणा, ध्यान, समाधी. आता धारणा म्हणजे काय हे सांगतात. इन यमादिक 5 बहिरंग साधनों के सिद्ध हुए. त्या 8 अंगापैकी त्याचे 2 विभाग केले होते. पहिले 5 बहिरंग आणि नंतरचे 3 अंतरंग. इन यमादिक 5 बहिरंग साधनों के सिद्ध हुए ते अनंतर, हे 5 अंग सिद्ध झाल्यानंतर इस अधिकारी पुरुषने, या अधिकारी पुरुषाने काय करावं, ता संप्रज्ञात समाधि के धारणा, ध्यान, समाधि इन 3 अंतरंग साधनों विषय प्रयत्न करना. या 3 अंतरंग साधन करण्याविषयी काय करावा, प्रयत्न करावा. तहा बहिरंग साधनों के संपादन पूर्वक अंतरंग साधनों का संपादन करना, यह शास्त्र उक्त अनुक्रम अजित चित्त पुरुष के वास्ते है. लागलं.
पंक्ती पहा. अगोदर बहिरंग साधन संपादन करावेत, नंतर अंतरंग साधन संपादन करावे, हा क्रम आहे. पण हा क्रम कुणाकरिता बरं? की ज्याचं चित्त जिंकले गेलेलं नाही आहे, अजित चित्त आहे, चित्तावर ज्याचा विजय अजून मिळालेला नाही. पंक्ती पुन्हा. तर हा बहिरंग साधनों के संपादन पूर्वक अंतरंग साधनों का संपादन करना, प्राप्त करने, यह शास्त्र उक्त अनुक्रम अजित चित्त पुरुष के वास्ते है. अजित चित्त, ज्याचं चित्त जिंकल्या गेलेलं नाही आहे, ताब्यात आलेलं नाही, अशा पुरुषाकरिता आहे. और जिस पुरुष को पूर्व जन्म के पुण्य परिपाक वशते अंतकरण की शुद्धि हुए, प्रथम ही ते धारणाधिक अंतरंग साधन प्राप्त हुए. पण कोणी कोणी असाही भाग्यवान असतो काय, की पूर्वजन्मातलं काहीतरी त्याचं विशेष पुण्य असतं आणि त्या पुण्याचा परिपाक झाल्यामुळे या जन्मात त्याला पुन्हा अंतकरण शुद्ध करावं लागत नाही. अंतकरण शुद्ध झालेलं आहे मागच्या जन्मातल्या साधनेने, आणि मग लगेच सुरुवातीपासूनच त्याला धारणाधिक अंतरंग साधन प्राप्त होतात. मग अशा पुरुषाला पुन्हा ते बहिरंग साधन करण्याची गरज नाही. और जिस पुरुष को पूर्व जन्म के पुण्य परिपाक वस्ते अंतकरण की शुद्धि हुए, प्रथम ही ते धारणाधिक अंतरंग साधन प्राप्त हुए है. तीस पुरुष ने, त्या पुरुषाने 3 यमाधिक 5 बहिरंग साधनों विषय पुन्हा प्रयत्न करणार नाही. अशा त्या पुरुषाला पुन्हा त्या बहिरंग यम नियमाधिक साधना करिता प्रयत्न करावा लागत नाही. झालं ना. पुरुष पुन्हा प्रयत्न करणार नाही. इथे अब अथ धारणा वर्णनम, धारणा काय आहे ही गोष्ट सांगतात. अष्टांगापैकी हे अंग आहे कितवं? 6वं. ठीक आहे. आतापर्यंत 5 अंगाचं वर्णन झालं. कोण कोण? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा. आता नाही, आता धारणा सुरू आहे ना. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे झाले 5. आणि आता आहे 6वी धारणा. अब धारणा वर्णनम. तहा मूलाधार, मणिपूरक, स्वादिष्टान, अनाहत, आज्ञा, विशुद्ध, इन 6 चक्रो विषय. या आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत, आहे की नाही? 6 चक्र आहे. पहिलं कोणतं आहे? मूलाधार. कुठं असतं? गुदेंद्रियाच्या जवळपास, आहे की नाही? मूलाधार चक्र. त्याच्यावर थोडं वर बिंबीच्या खाली मणिपूरक चक्र आहे. त्याच्यावर बिंबीच्या आसपास स्वादिष्टान, थोडं बिंबीच्या वर, आहे की नाही? अनाहत, आणि इथं आज्ञाचक्र दोन्ही भुयांच्या मध्ये, आणि विशुद्ध चक्र मूर्धास्थानी. ठीक आहे की नाही? असे 6 चक्र आहेत. इन 6 चक्रो विषय, किसी एक चक्र विषय, कोणत्या तरी एका चक्रावर जो चित्त का स्थान है, जो चित्त का स्थान है म्हणजे चित्त केंद्रित केलं कोणत्या तरी एका चक्रावर, अथवा प्रत्येक आत्माविषयी जो चित्त का स्थापन आहे, किंवा या चक्रावर न स्थापन करता आपलं चित्त डायरेक्ट जोडलं गेलं कुठं? प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी. तर प्रत्येक आत्मा म्हणजे साक्षीरूप आत्मा ब्रह्म. प्रत्येक आत्माविषयी जो चित्त का स्थापन है, अथवा 30 एक प्रत्येक आत्मा का जो स्मरण है की नाही? एक असणारा जो प्रत्येक आत्मा, त्याचं जे स्मरण आहे, ताका नाम धारणा आहे. धारणा म्हणजे काय? 3 पद्धतीने व्याख्या केली. या 6 चक्रापैकी कुठेतरी कोणत्या तरी एका चक्रावर मनाला स्थिर करणं आणि ध्यान करणं, त्याला म्हणायचं काय? धारणा. चक्रावर चित्ताची स्थिरता, चित्ताचं स्थापन, किंवा प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी चित्ताची स्थापना, किंवा त्या प्रत्येक आत्म्याचं स्मरण, याला म्हणायचं काय? धारणा. ताका नाम धारणा है. इन 6 चक्रों का स्वरूप आत्मपुराण के 11 अध्याय विषय विस्तार ते निरूपण करे आहे. या 6 चक्रांचं स्वरूप काय आहे, ते कुठं कुठं असतात, कोणत्या चक्रावर चित्त जोडल्याने, चित्त स्थिर केल्याने काय लाभ होतो, या साऱ्या गोष्टीचं विस्तारपूर्वक विवेचन केलेलं आहे. कुठं? आत्मपुराणामध्ये. इन 6 चक्रों का स्वरूप आत्मपुराण के 11 अध्याय विषय विस्तार ते निरूपण करे आहे. सो तासे जानी लेना इति. अथ ध्यान वर्णनम.
आता वर्णन कशाचं? ध्यान. कितवा आहे? आठ अंगापैकी कितवा आहे? सातवा आहे ना ध्यान. त्याच्यानंतर समाधी. अत ध्यान वर्णनम तहा चैतन्य रूप लक्ष्य वस्तु विषय जो सजातीय वृत्तियों का प्रवाह करना ताका नाम ध्यान है. बऱ्याच लोकांना माहित नसतं ध्यान 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 म्हणजे काय. तर ध्यानाचंही स्वरूप आहे काय बरं? तर चैतन्य रूप लक्ष्य वस्तू विषय. लक्ष्य कोण आहे? आपला जीव ब्रह्माची एकता स्वरूप असणारं ब्रह्मतत्व चैतन्य तत्व ते लक्ष्य आहे. त्याच्या ठिकाणी जो चित्ताचा मनाचा सजातीय प्रवाह म्हणजे त्याला सोडून दुसरा प्रवाह अनात्माकार वृत्ती न होता सतत आत्माकार वृत्ती राहणं यालाच म्हणायचं काय? ध्यान. तर हा चैतन्य रूप लक्ष्य वस्तू विषय जो सजातीय वृत्तियों का प्रवाह आहे. सजातीय वृत्ती म्हणजे कळलं की नाही? त्याला सोडून इतर वृत्ती न होणं याला म्हणतात काय? सजातीय वृत्ती. सजातीय वृत्तियों का प्रवाह करना है ताका नाम ध्यान है. लागलं? सो सजातीय वृत्तियों का प्रवाह भी दो प्रकार का होवे है. आणि तो सजातीय वृत्तीचा प्रवाह देखील किती प्रकारचा आहे? दोन आहे. कसा कसा बरं सांगतात? सो सजातीय वृत्तियों का प्रवाह भी दो प्रकार का होवे है. एक तो विजयातीय वृत्तियों करके विच्छिन्न होवे है. एक असा प्रवाह आहे तर कधी कधी मधून मधून विजातीय वृत्ती होते, विच्छिन्न झाला, पुन्हा त्या वृत्तीला खेचून मनाला खेचून आणलं, पुन्हा आत्माकार केलं, पुन्हा तुटला, असं विच्छिन्न होऊन होऊन जो प्रवाह आहे की नाही ध्येयाकार. एक तो विजातीय वृत्तियों करके विच्छिन्न होवे और दूसरा विजयातीय वृत्तियों करके अविच्छिन्न होवे. सजात तो प्रवाह ध्येयाकार प्रवाह दोन प्रकारचा. एक थोडा थोडा मधून मधून विच्छिन्न होणारा तुटणारा दुसऱ्या पदार्थाकार होणारा, आणि एक कोणता आहे? अविच्छिन्न सतत तैल धारावत लक्षाकारक वृत्तीचा प्रवाह, त्याला म्हणायचं अविच्छिन्न प्रवाह. एक बघा एक विजातीय वृत्तियों करके विच्छिन्न होवे है, दूसरा विजयातीय वृत्तियों करके अविच्छिन्न होवे है. तर हा प्रथम प्रवाह तो ध्यान कया जावे. ध्यान कुणाला म्हणायचं? विजातीय वृत्तीने विच्छिन्न होणारा प्रवाह. ध्येयाकार प्रवाह आहे वृत्तीचा पण मधून मधून काय होतो? विच्छिन्न, त्याला म्हणायचं ध्यान. और दुसरा प्रवाह समाधी कया जावे है, पण त्याच प्रवाहाचा अधिक अभ्यास झाला, आता विच्छिन्न होत नाही, तो अविच्छिन्न राहतो, तेव्हा त्यालाच नाव पडलं काय? समाधी. ध्यान आणि समाधी यात फार अंतर नाही आहे. ध्यानामध्ये सुद्धा आणि समाधीमध्ये सुद्धा ध्येयाकार वृत्तीचा प्रवाह आहे. फरक इतकाच की ध्यानामध्ये कधी कधी मध्ये विच्छिन्न होतो प्रवाह आणि तोच प्रवाह जेव्हा अभ्यासाने अविच्छिन्न व्हायला लागतो तेव्हा त्यालाच म्हणायचं काय? समाधी. ठीक. तर हा सो समाधी भी अंतिम अंग आहे 8वं. तो सो समाधि भी दो प्रकार का होवे है. कौन कौन? एक तो कर्ता कर्म करण, इस त्रिपुटी के अनुसंधान पूर्वक होवे है. असा एक प्रवाह आहे समाधी रूप प्रवाह की ज्याच्यामध्ये कर्ता कर्म करण या त्रिपुटीचं काय राहतं? भान राहतं, अनुसंधान राहतं. ठीक आहे, असा असतो. और दूसरा ता त्रिपुटी के अनुसंधान ते रहित, कर्ता कर्म करण याचं काही भान राहत नाही, त्याला म्हणायचं काय? त्रिपुटीचे अनुसंधान रहित प्रवाह. तहा प्रथम समाधी तो अंगरूप समाधी कया जावे. त्यामध्ये पहिला जो आहे पहिला समाधी कोणता? की त्रिपुटीचं ज्याच्यात भान आहे त्याला म्हणायचं काय? अंग समाधी. और दुसरा समाधी अंगीरूप समाधी कया जावे. अंगी आहे की नाही? दुसऱ्या भाषेत अंगांगी झालं की नाही? अंग म्हणजे साधन, तर पहिली समाधी साधन आहे आणि दुसरी समाधी साध्य आहे. त्याला दुसऱ्या भाषेत पहिली समाधी शेष आहे, दुसरी शेषी मुख्य आहे, प्रधान गौण आहे. अंग अंगी, साधन साध्य. ता प्रथम समाधी तो अंगरूप समाधी कया जावे है और दूसरा समाधी अंगीरूप समाधी कया जावे है. लागला अर्थ? त्याला दुसऱ्या भाषेत बोलता येईल काय? असंप्रज्ञात समाधी, संप्रज्ञात समाधी. ता साधन का नाम अंग है. जे साधन असतं त्याला म्हणायचं काय? अंग. तर पहिला जो समाधी रूप समाधी सांगितली तो काय आहे? अंग असल्यामुळे साधन आहे. और
फल का नाम अंगी आहे. आणि त्या साधनापासून जे प्राप्त होतं त्याला म्हणायचं फल किंवा अंगी इति. अब ता समाधी के विघ्नों का निरूपण करे. हे समाधी सांगितली. आता समाधी करत असताना बऱ्याचदा विघ्न येतात. ते विघ्नही माहीत असले पाहिजे. कारण जर विघ्न माहीत नसतील तर त्या विघ्नांची निवृत्तीही करता येत नाही. बघा सारयोग सूत्र सुद्धा जाणून ठेवलं आहे की नाही. अब आणि योगसूत्र फार महत्वाचं आहे बरं का, शिकलंच पाहिजे. परंतु जे मुख्य आहे, ज्याचा जीवनात साक्षात उपयोग आहे, तेच बाजूला राहून जातं. कळलं? चला. अब ता समाधि के विघ्नों का निरूपण करे. समाधीच्या विघ्नाचं निरूपण करतात. तहा संप्रज्ञात समाधी की उत्पत्ती विषय. संप्रज्ञात समाधी उत्पन्न होत असताना विघ्न येतात. कोण कोण विघ्न येतात बरं? तर ते विघ्न 4 प्रकारचे आहेत. लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद. हे 4 विघ्न आहेत. कोण कोण बोला एकदा? लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद. हाँ, रसास्वाद. यह 4 विघ्न हो गए. 3 विघ्नों के विद्यमान हुए. विघ्न जर विद्यमान असतील, उपस्थित असतील तर सो संप्रज्ञात समाधी होता नाही. सर्व ठिकाणी नियमच आहे. जर त्या कार्याकरिता जे विघ्न आहे ते जर उपस्थित असेल तर कार्य सिद्ध होत नाही. जेवायला बसला आहे, ताट समोर आहे, ताटामध्ये सर्व पदार्थ वाढून झालेले आहेत. आता जेवायला बसायचं आहे, तेवढ्यात त्याच्यात माशी पडली, पडू नाही पडली, विघ्न झालं. मनुष्य ते ताट बाजूला सारतो. विघ्न आलं म्हणजे कार्य होत नाही. कळलं? सो संप्रज्ञात समाधी होता नाही. तहा निद्रा का नाम लय है. लय म्हणजे काय बरं? पहिलं विघ्न. समाधी लावायला बसला आणि थोडा वेळ होत नाही तर झोप यायला लागली, विघ्न आहे की नाही? निद्रा. त्याला म्हणायचं काय? लय. आणि हे लयरूप विघ्न केवळ समाधीसाठीच असतं असं नाही. मग पाठामध्ये सुद्धा फार मोठं विघ्न आहे. कोणतं? लय. लय म्हणजे निद्रा. कळलं की नाही? ता निद्रा का नाम लय आहे. बघा ना तुम्ही, कीर्तनाला, प्रवचनाला, पाठाला गेलं ना, हुकूम येते. कोण? निद्रा, झोप, आहे की नाही? आणि एरवी टायमाला रातभर गप्पा मारणार, मोबाईल बघणार किंवा गाडी चालवणार रातभर. काही लोक असे झोपच येत नाही त्यांना, रातभर गाडी चालवतात, झोप नाही येत. आणि त्यांना कीर्तनाला जर बसवलं ना 10 मिनिटात डुलक्यात मारायला लागतात. कळलं की नाही? पाप आहे, विघ्न आहे. चला. तहा निद्रा का नाम लय है. और आता दुसरा विक्षेप. विषयों का जो पुनः पुनः अनुसंधान है ताका नाम विक्षेप है की नाही? समाधीला बसलाय, परंतु तेवढ्यात तिकडून आवाज आला किंवा माहिती होता अगोदर काय की थोड्या वेळाने जाम वाटायला येणार आहे म्हणून समाधीला बसला, पण ती समाधी कुठं लागू राहिली? चित्त चाललं कुठं? त्या जामाकडं. कळलं की नाही? पेरू तिकडं. मग तो काय झाला? विक्षेप, विघ्न. कळलं की नाही? चला. और विषयों का जो पुनः पुनः अनुसंधान है ताका नाम विक्षेप है. लागलं? तिसरं विघ्न कोण आहे? कषाय. आता पहा. और राग द्वेषादि को करके जो चित्त का स्तब्धी भाव है ताका नाम कषाय है. बऱ्याचदा काय होतं? राग द्वेष जर झाले, आहे की नाही, कुणाविषयी द्वेष, कुणाविषयी आसक्ती, तर चित्त स्तब्ध होऊन जातं. काही लोकांमध्ये इतकं प्रगट रूपाने हा कषाय दिसतो की रागद्वेष झाले तर ते 2-2 दिवस दुसऱ्याशी बोलत पण नाही. अर्धा तास, 1 तास चुप राहणार. कळतही नाही यांना नेमकं काय झालं. दोष आहे, विघ्न आहे. कोणता? कषाय. राग द्वेषादि को करके जो चित्त का स्तब्धी भाव, चित्त स्थिर होणं, शांत. शांत होणं म्हणजे कसं? मूड सारखं होणं. काहीच विचार करणे शक्ती त्याच्यात राहत नाही. काहीतरी त्याला दुसरंच व्हायला लागतं होतं, आहे की नाही? त्याला काय म्हणायचं? कषाय. राग द्वेषादि को करके जो चित्त का स्तब्धी भाव है ताका नाम कषाय है. और समाधि के आरंभ काल विषय जो सविकल्प आनंद का आस्वादन है ताका नाम रसास्वाद है. मनुष्य जेव्हा समाधी लावतो, एकाग्र चित्त करतो, तेव्हा सुरुवातीला थोडासा आनंद यायला लागतो. पण तो आनंद कसा असतो? सोपाधिक असतो. त्या आनंदातच जर मनुष्य स्थिर झाला तर पुढची पायरी अजून त्याच्यामध्ये गंभीरता येत नाही. मग रसास्वाद हे सुद्धा काय एक प्रकारचं विघ्नच आहे. समाधि के आरंभ काल विषय जो सविकल्प आनंद,
आपल्याला आनंद घ्यायचा आहे कोणता? निर्विकल्प. पण सविकल्प आनंदातच, सोपाधिक आनंदातच जर आपण चिटकून बसलो, रसास्वाद घेऊ लागलो, तर निर्विकल्प आनंदाची अनुभूती येत नहीं. और समाधि के आरंभ काल विषय जो सविकल्प आनंद का आस्वादन है, ताका नाम रसास्वाद है. लागलं इति. अब श्री गौड़पादाचार्य के वचनों करके तीन लयाधिक विघ्नों के निवृत्ती का उपाय वर्णन करे है. आता विघ्न तर कळाले, पण त्या विघ्नांच्या निवृत्तीचा उपाय पण कळायला पाहिजे. मग गौडपादाचार्यांनी त्या लय इत्यादी विघ्नांच्या निवृत्तीचा उपाय सांगितलेला आहे. तर काय उपाय सांगितला आहे? तर श्लोक दिलाय त्यांनी. ता श्लोक लये संबोधये चित्तम विक्षिप्तम शमयेत पुनः स कषायम विजानीयात समप्राप्तम न चालयेत. हा पहिला श्लोक आहे. अजून पुढे श्लोक आहे, अगोदर याचाच पदच्छेद अन्वय करू. लये संबोधयेत चित्तम विक्षिप्तम शमयेत पुनः स कषायम विजानीयात समप्राप्तम न चालयेत. अन्वय पहा. लये चित्तम संबोधयेत, लये चित्तम संबोधयेत. पुढे विक्षिप्तम पुनः शमयेत, विक्षिप्तम पुनः शमयेत. ठीक. पुढे सकषायम विजानीयात. पुढे समप्राप्तम न चालयेत. अर्थ पहा. लये, लय नावाचं विघ्न प्राप्त झाला असता, निद्रा प्राप्त झाली असता चित्तम संबोधे, चित्ताला सावध करावं. बरोबर. बर. पुढे विक्षिप्तम, विक्षेप जर प्राप्त झाला तर पुन्हा शमयेत, त्या विक्षेपाला काय करावं? निवृत्त करावं. आहे की नाही? विक्षेप म्हणजे काय? पुन्हा पुन्हा विषयाचं अनुसंधान असं जर व्हायला लागलं तर शम करावं. म्हणजे काय? मनाचा निग्रह करावा, म्हणजे विक्षिप्त विक्षेप निवृत्त होतो. बर. पुढे सकषायम विजानीया. सकषाय मतलब कषाय सहित चित्ताला जाणावं, की चित्तामध्ये आता कषाय दोष आलाय म्हणून. आहे की नाही? कारण कषाय दोष म्हणजे काय बरं? स्तब्धी भाव. मग समजा चित्तामध्ये स्तब्धी भाव आला तर त्या कषायासहित, कषायाने युक्त आता चित्त आहे असं जाणावं आणि ती निवृत्तीचा प्रयत्न करावा. सकषायम विजानीया. आणि समप्राप्तम न चालयेत. सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. जर ब्रह्माकार चित्त झाला असेल तर न चालयेत, त्याला विचलित होऊ देऊ नये असा अर्थ. पुढचा श्लोक नास्वादयेत रसम तत्र निसंग प्रज्ञया भवेत. एवढंच आहे अर्थ. या पदच्छेद पहा. न अस्वादयेत रसम तत्र निसंग प्रज्ञया भवेत. अन्वय तत्र रसम न अस्वादयेत निसंग प्रज्ञया भवेत. अर्थ पहा. तत्र समाधीच्या आरंभ कालामध्ये रसम न आस्वादयेत. रस, रस शब्दाचा अर्थ आहे सविकल्पक आनंद, त्याचा आस्वादन घेऊ नये. मग निसंग, त्यालाही सोडून निसंग होऊन निसंग प्रज्ञया भवेत, निसंग बुद्धीने राहावं. ठीक. अर्थ या श्लोकांचा अर्थ देऊ राहिले. योगाभ्यास करते हुए, योगाभ्यास करत असताना इस पुरुष का चित्त जबी निद्रारूप लय के सन्मुख होवे. निद्रा येऊ लागली म्हणजे लय होऊ लागला तर तभी स्वाभ्यासवान पुरुष काय करावं? त्याने प्राणायाम करिके, प्राणायाम करावा म्हणजे निद्रा नष्ट होते. प्राणायाम करिके किंवा तथा निद्राशेष की निवृत्ती करके. निद्राशेष, निद्रारूपी अंश, पूर्ण निद्रा आलेली नाहीये, निद्रा येण्याची संभावना आहे, तर ते निद्राशेष जो आहे त्याची निवृत्ती करावी. निद्राशेष की निवृत्ती करिके तथा, आणखीन निद्रा येऊ नये, लय होऊ नये समाधी करत असताना उपाय काय आणखीन? तर एकतर प्राणायाम केला पाहिजे अगोदर, है की नाही? आणखीन तथा स्वल्प भोजनादिको करिके ता चित्त को निद्रा ते जागृत करे. ठीक आहे ना? समाधी ज्याला करायची आहे त्याने खूप जेवायचं नाही. किती जेवायचं? स्वल्प,
थोडं जेवायचं तरच समाधीचा अभ्यास करता येतो. तथा स्वल्प भोजनादिको करिके ता चित्तकू निद्रा ते जागृत करे. निद्रेपासून त्याला सावध करायचं, संबोधयेत असं म्हटलं आहे. और विक्षेप को प्राप्त हुए चित्तकू, समजा चित्तामध्ये विक्षेप प्राप्त झाला तर चित्तामध्ये विक्षेप प्राप्त होणं म्हणजे काय बरं? पुन्हा पुन्हा विषयाचं अनुसंधान होणं, विषयाचं स्मरण होणं. अशा वेळेस काय करावं? लगेच ज्या विषयाचं स्मरण होऊ राहिलं त्या विषयाविषयी दोष दर्शन करावं, म्हणजे पुन्हा पुन्हा तिकडं चित्त जाणार नाही. और विक्षेप को प्राप्त हुए चित्त को विषयो विषय, विषयांच्या बाबतीत दोष दर्शन, ब्रह्म का दोष दर्शन, पहिली गोष्ट दोष दर्शन करणं हा एक उपाय आहे विक्षेप रूप विघ्न नष्ट करण्याचा. आणखीन काय उपाय? ब्रह्म का चिंतन, ब्रह्माचं चिंतन करणं हा एक उपाय आहे विक्षेपाच्या निवृत्तीचा. आणखीन सत्संग, सत्पुरुषाच्या संगतीत राहणं, सत वाङ्मयाच्या संगतीत राहणं, ठीक आहे ना, हा एक उपाय आहे विक्षेप निवृत्तीचा. आणि जर आपण असल्या काहीतरी उपायात नाही राहिलो तर मन जरूर घेऊन जाईल कुठं? विषयाकडं. विषयाचं चिंतन करायला लागेल. कोण? मन. कारण त्या मनामध्ये, चित्तामध्ये अनेक कल्पोकल्पाचे संस्कार आहेत, ते जरूर विषयाकडे ओढून नेणार. तिकडं त्याने जाऊ नये म्हणून या उपायात राहिलं पाहिजे. कोणत्या तरी अनेक उपाय सांगू राहिले. विषयांचं दोषदर्शन, ब्रह्माचं चिंतन, सत्संग किंवा आणखीन उपासना करावी. अधिक उपायो करिके एकाग्र करे, त्या मनाला एकाग्र करावं. अर्थात ता विषय चिंतन रूप विक्षेप ते रहित करे. अर्थात त्या मनाला, त्या चित्ताला कसं करावं? विषय चिंतन रूप जो विक्षेप त्याच्याने रहित करावं. अर्थात त्या मनाकडून विषयाचं चिंतन जेणेकरून होणार नाही असा प्रयत्न करावा. म्हणजेच विक्षेप दोष, विक्षेप रूप विघ्न नष्ट होता. ता विषय चिंतन रूप विक्षेप ते रहित करे. तहा पुढे ब्रह्म के चिंतन ते चित्त विक्षेप ते रहित होवे है, यह वार्ता भगवान ने भी कही है. ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलं, भगवंताचं जर चिंतन केलं तर चित्त हे काय होतं? विक्षेप दोषाने रहित होतं. ही गोष्ट केवळ आम्हीच बोलतो असं नाही, तर साक्षात भगवंताने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. श्लोक देतात. विषयान ध्यायतश्चित्तम विषयेषु विसज्जते मामनुस्मरतश्चित्तम मय्येव प्रविलीयते. ठीक पदच्छेद. विषयान ध्यायतः चित्तम विषयेषु विसज्जते माम अनुस्मरतः चित्तम मयि एव प्रविलीयते. ठीक अर्थ पहा. विषयान ध्यायत चित्तम, जे चित्त विषयाचं सतत ध्यान करतं, विषयान ध्यायत चित्तम, मग ते चित्त काय होतं? विषयेषु विसज्जते, विषयाच्या ठिकाणीच आसक्तीला प्राप्त होतं. ठीक. आणि ते चित्त जर विषयापासून बाजूला करून भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी लावलं तर काय होईल? मग माम अनुस्मरत, भगवंत म्हणतात जर त्या चित्ताने माझं स्मरण केलं तर माम अनुस्मरत चित्तम, माझं स्मरण करणारं जे चित्त आहे ते मयि एव प्रविलीयते, माझ्याच ठिकाणी लीन होतं. ठीक अर्थ या. विषय चिंतन करणारे पुरुष का चित्त तीन विषयोविषयी संबंध वाला होवे, विषयाच्या ठिकाणीच ते आसक्त होऊन राहतं. ठीक. और मैं परमेश्वर को स्मरण करणारे पुरुष का चित्त, भगवंत म्हणतात परमेश्वराचा जो मी, त्या माझं स्मरण करणारा जो पुरुष, त्या पुरुषाचं चित्त मैं परमेश्वर विषयी लय होवे. मी असा जो परमेश्वर, त्या माझ्या ठिकाणीच त्या पुरुषाचं चित्त काय होतं? स्थिर होतं, लय होतं, लयाला प्राप्त होतं. आहे की नाही? इति किंवा सत्संग को विक्षेप की निवृत्ती की कारण था. विक्षेपाच्या निवृत्तीचे अनेक उपाय सांगितले ना वर. विषयाविषयी दोष दर्शन, ब्रह्मचिंतन, सत्संग, उपासना. तर सत्संग सुद्धा विक्षेपाच्या निवृत्तीसाठी कारण आहे. ही गोष्ट वशिष्ठ महाराजांनी सुद्धा सांगितलेली आहे. पहा. किंवा सत्संग को विक्षेप की निवृत्ती की कारणता, विक्षेपाच्या निवृत्तीची कारणता कुठं? सत्संगाच्या ठिकाणी. अर्थात सत्संग झाला कारण आणि कार्य कोण? विक्षेपाची निवृत्ती. वशिष्ठ भगवान ने कथन करी आहे. ता श्लोक झालं नाहीये, वरचा श्लोक अन्वय सरळच आहे. आता याचं श्लोक वाचूया. संतस सदैव गंतव्या
यद्यपि उपदिशन्ति न या हि स्वैरकथास्तेषा मुपदेशा भवन्ति ताः पदच्छेदः सन्तः सदा एव गन्तव्याः यदि किंवा यद्यपि उपदिशन्ति न या हि स्वैरकथाः तेषाम् उपदेशाः भवन्ति ताः ठीक अन्वय पहा सदा एव संतः गंतव्याः गंतव्याः पुढे यद्यपि न उपदिशन्ति यद्यपि न उपदिशन्ति लागलं आद्यरूप घ्यायचं तथापि बाहेरून ठीक पुढे या तथापि झालं या ही तेषां स्वैरकथाः शेवट शब्द आहे ताः पुन्हा माग उपदेशाः भवन्ति अर्थ पहा सदा एव संत गंतव्या हमेशा संतांच्या जवळ जायला पाहिजे गंतव्या म्हणूनच प्राय लोक कोणी एखादं ऐकायला भेटलं की अमुक ठिकाणी बाबा आलेले आहेत किंवा कोणी पहाडामध्ये असे बाबा खात नाही पित नाही ध्यानातच बसले असतात तुम्ही त्यांच्यावर सोनं टाकावं पाहत सुद्धा नाही आणि एकदा का प्रचार प्रसार झाला तर बघा मग लोकांची भीड हे गर्दी लागते है नाही पण लोक सुद्धा अगोदर परीक्षा करतात कोणी सोनं टाकून पाहिजे कोणी गुलाबजामुन ठेवील समोर कोणी फळं ठेवील है की नाही नवीन नवीन पदार्थ बाबा पाहतो का घेतो का काय करतो आणि जेव्हा त्यांच्या खरोखर लक्ष झालं की एकदम निस्पृह आहे बाबा मग बघा तुम्ही त्यांची भीड कळलं की नाही चला आणि मग पुष्कळ लोक फायदा पण घेतात काही काही बाबा लोक श्रद्धा निर्माण करायची असं सुरुवातीला चांगला अशा पद्धतीने राहून आणि एकदा चांगला विश्वास बसला आणि भरपूर ऐवज जमा झाला की सारा एकदाच गुंडाळायचा आणि गठुडा बांधायचा हो असेही काही करतात करू नये ती फसवणूक झाली पण करतात काही काही ठिकाणी असं ऐकायला भेटतं ठीक आहे चला सदाईव संत गंतव्या लागलं पुढं पुढे मग म्हणे का हो त्यांच्या जवळ गेलं तर ते काय उपदेश करतील का लगेच आम्हाला नाही करणार एवढं सोपं आहे का उपदेश प्राप्त करून घेणं गेले लगेच उपदेश करतील ते काय बाजारचा खाऊ आहे का 10 रुपये दिले पावशेरभर घेतला हा खूप वेळ जावं लागेल श्रद्धा भक्ती करावी लागेल तेव्हा पुढे उपदेश मिळेल मग म्हणे जर उपदेश करणार नसतील तर त्यांच्याजवळ जाऊन काय फायदा म्हणजे तसं नाही आहे फायदा आहे काय फायदा आहे पहा यद्यपि न उपदिशंती तुम्ही गेले संताजवळ लगेच उपदेश करतील असं काही नाही आहे उपदेश करतही नसतील कदाचित तरी पण तथापि याही तेषां स्वैरकथा त्यांच्याजवळ नुसतं जाऊन बसलं तर त्यांची तेषां स्वैरकथा शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या होणाऱ्या सहज गप्पा आहे की नाही सहज त्यांच्या चालणाऱ्या गप्पा किंवा आपल्याशी जरी बोलत असले ते सहज जरी बोलत असले तरी त्यांच्या होणाऱ्या त्या कथा गप्पा तेषां स्वैरकथाः ताः त्या सर्व कथा उपदेशा भवून तेच उपदेश होऊन जातात त्याच्यातूनच खूप काही आपलं घ्यायला भेटतं म्हणून हमेशा सदैव संताकडे गेलंच पाहिजे असं म्हटलं सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल बघा सारं संतांनी सांगून ठेवलंय काही सांगायचं बाकी नाही सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढ गेलं किती भारी वाक्य आहे ठीक आहे चला तुकाराम महाराज म्हणतात ना निळोबारायांचं वाक्य आहे ठीक चला पुढे आता ह्या श्लोकाचा अर्थ देऊ राहिले ग्रंथकार अर्थ इस मुक्षु जनने महात्मा जनों के समीप सर्वदा गमन करना मुमुक्षुने सदैव महात्म्याजवळ जायचं ठीक आहे की नाही असं म्हणायचंच नाही काय अहो नाही हो अहो अहो कस काय जा हो एवढे मोठे महात्मा त्यांच्याजवळ नको हो जायला देतीन आपल्याला संन्यास बिन्यास असं काही म्हणायचं नाही ते काय रिकामे केवढे संन्यास द्यायला संन्यास काय एवढा वाट्यावर पडलाय काय
कळलं की नाही? चला, इस मुमुक्षुजन ने महात्मा जनों के समीप सर्वदा गमन करना, यद्यपि ते महात्मा जन इस मुमुक्षु के प्रति साक्षात उपदेश नहीं करते होवे, कदाचित ते साक्षात उपदेश करीतही नसतील, तथापि तीन महात्मा जनों की जे स्वाभाविक कथा आहे, सहज त्यांच्या मुखातून निघणारे बोल, स्वाभाविक कथा, ती कथा ही इस मुमुक्षु के प्रति उपदेश रूप होवे है. त्या कथा त्यांचं सहज बोलणंच काय होऊन जातं? उपदेश रूप होऊन जातं. कळलं की नाही? त्याच्यावर भरपूर कथा कहाण्या आहेत. संतांचं सहज बोलणं कसं उपदेश रूप होऊन जातं, पण ते नंतर अन्य ठिकाणी पाहून घ्या. उपदेश रूप होवे इथे लागलं एवढं. किंवा आचार्योने बी, आचार्याने सुद्धा म्हटलेलं आहे काय? संग सत्सु विधीयताम भगवतो भक्ती दृढा धीयताम असं म्हटलेलं आहे. संग सत्सु विधीयताम, पदच्छेद. संग सत्सु विधीयताम भगवतः भक्ती दृढा धीयताम. अन्वय पहा. सत्सु संग विधीयताम भगवतः दृढा भक्ती धीयताम. अर्थ पहा. सत्सु संग, संत पुरुषांचा संग विधीयताम करावा, म्हणजे सत्पुरुषांचा संग करावा. पुन्हा भगवतः दृढा भक्ती, भगवंताविषयी दृढ भक्ती धारण करावी. धीयताम. ठीक आहे. चला, इत्यादी वचन करिके ता सत्संग की कर्तव्यता कथन करी आहे. आचार्याने सुद्धा सत्संग करायचं सांगितलेलं आहे. इस प्रकार विक्षेप को निवृत्ती करिके, झालं ना, विक्षेप निवृत्तीचे उपाय झाले आतापर्यंत. 4 विघ्न सांगितले होते. कोण कोण? लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद. त्यात आतापर्यंतचं चिंतन झालं लय आणि विक्षेपाच्या बद्दल. विक्षेपाच्या निवृत्तीचे अनेक उपाय सांगितले. आता त्यानंतर कषाय नावाचं जे विघ्न आहे त्याच्या निवृत्तीचा उपाय सांगतात. बघा आता, इस प्रकार विक्षेप को निवृत्त करके पश्चात कषाय सहित चित्त को जाने के, श्लोकात आलं होतं बघा, 414 पेजवर मध्यभागी श्लोक आहे ना. लये संबोधये चित्तम विक्षिप्तम शमयत. पुन्हा त्याच्या पुढे आलंय सकषायम विजानिया. त्याची व्याख्या पहा. चित्त को जाने के, कषायाने युक्त चित्त आहे असं जाणून ता कषाय की भी निवृत्ती करे. त्या कषाय दोषाची सुद्धा काय करावी? निवृत्ती करावी. आणि शेवटचा पाद काय होता? समम प्राप्तम न चाले. त्याची व्याख्या आता. और सम ब्रह्म, सम कोण आहे? ब्रह्म आहे. सम वस्तू फक्त एकच आहे जगात. कोण? ब्रह्म. हा, सम ब्रह्म विषय प्राप्त हुए चित्त को, सम अर्थात ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी प्राप्त झालेलं जे चित्त को ता ब्रह्म ते चलायमान नाही करे, त्या ब्रह्मापासून त्याला विचलित होऊ द्यायचं नाही, असा अर्थ आहे. और आता पुढचं 4थं विघ्न कोण आहे? रसास्वाद. त्याबद्दल बोलतात. और समाधि के आरंभ काल विषय, समाधी करायला सुरुवात केली आहे, सुरुवातीलाच थोडा आनंद यायला लागतो. समाधि के आरंभ काल विषय प्राप्त हुए सविकल्पक आनंद को भी आस्वादन नहीं करे. सविकल्पक जो आनंद आहे की नाही त्याचंच नाव आहे रसास्वाद, आहे की नाही. परंतु त्याचं आस्वादन करायचं नाही, त्याचा उपभोग करायचा नाही, तिथंच अडकून बसायचं नाही. सविकल्पक आनंद को भी आस्वादन नहीं करे, किंतु मग उदासीन ब्रह्म प्रज्ञा करिके, त्या श्लोकाच्या शेवटी आलाय ना पुढं, निसंग प्रज्ञया भवेत, आहे की नाही. 414 वर श्लोक आहे की नाही, शेवटी आलाय त्याच्यामध्ये. नास्वादयेत रसम तत्र निसंग प्रज्ञया भवेत. निसंग प्रज्ञा भवेत याची व्याख्या करू राहिले. किंतु उदासीन ब्रह्म प्रज्ञा करके, ब्रह्म प्रज्ञा म्हणजे ब्रह्म विशेष ब्रह्माकार बुद्धी करून करके युक्त होवे है इति. इस प्रकार के उपायों करके जबी ते लयाधिक विघ्न निवृत्त होवे, अशा रीतीने सर्व उपाय केले असता काय होतात? लयाधिक विघ्न निवृत्त होतात. आणि विघ्न निवृत्त झालं की समाधी लागायला सुरुवात होते. तभी निवृत्त म्हणजे विघ्न निवृत्त झाल्यावर तभी सो संप्रज्ञात समाधी उत्पन्न होवे, संप्रज्ञात समाधी उत्पन्न होते. इस प्रकार संप्रज्ञात समाधी के अभ्यास करिके, अशा रीतीने संप्रज्ञात समाधीच्या अभ्यासाने
जेव्हा मन प्रत्येक आत्माविषयी एकाग्रता को प्राप्त होवे, मन प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी एकाग्रतेला काय होतं प्राप्त होतं, तभी तेव्हा ता मन विषयी. बघा आता संप्रज्ञा समाधीच्या अभ्यासाने जेव्हा मन प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र होतं, है की नाही, खूप दिवस सालोसाल अभ्यास करून 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 मन जेव्हा अत्यंत एकाग्र होतं त्यावेळेस काय घडतं सांगतायत. तभी ता मन विषय, त्या मनामध्ये मनाच्या ठिकाणी एक धर्म उत्पन्न होतो. कोणता? ता मन विषय एक ऋतुंभरा नामा प्रज्ञा उत्पन्न होते. ऋतुंभरा नावाची प्रज्ञा उत्पन्न होते, ऋतुंभरा नावाची बुद्धी उत्पन्न होते. आणि ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे नेमकं काय सांगतात. तहा अतीत अर्धविराम, अनागत अर्धविराम, दूर अर्धविराम, व्यवहित अर्धविराम, सूक्ष्म. खालून 5वी ओळ, पेज नंबर 415. खालून 5व्या ओळीमध्ये आहे, मध्येच सापडलं पंक्ती पहा. तहा अतीत अनागत दूर व्यवहित सूक्ष्म इत्यादि सर्व पदार्थों को विषय करने हारा जो योगी का प्रत्यक्ष है ताका नाम ऋतुंभरा प्रज्ञा है. कळली ऋतुंभरा प्रज्ञा? ज्या योग्याला ऋतुंभरा प्रज्ञा प्राप्त होते त्याला भूतकाळातलंही कळतं, दिसतं सारं. अनागत म्हणजे भविष्य काळातलंही दिसतं पुढे काय होणार आहे म्हणून, आहे की नाही. पुन्हा दूर काही घटना चालू असेल तिथं बसल्या बसल्या सांगतोय असं असं होऊ राहिलं म्हणून, ठीक आहे की नाही. पुन्हा व्यवहित म्हणजे दूर, व्यवहित जवळ आहे पण मध्ये प्रतिबंध आहे, भिंती वगैरे, त्याच्या पलीकडे काय आहे तेही तो सांगू शकतो. पुन्हा सूक्ष्म वस्तू असेल एखादी तीही तो सांगू शकतो. कळलं की नाही. योग्यांच्या ठिकाणी विशेष सामर्थ्य असतं, खूप सामर्थ्य असतं योग्यांच्या ठिकाणी, आहे की नाही. किती सामर्थ्य येतं चांगदेव महाराजांची त्याच माहितीच आहे की नाही. समाधी लावायचे 6 महिने, तर त्या 6 महिन्यामध्ये पूर्ण पंचक्रोशीमध्ये जे कोणी मरायचं तर लोक त्या मेलेल्या प्रेताला जाळायचे नाही. मग काय करायचे, समाधी लागली असं माहीत पडलं महाराजांची तर 100 वर्षातून एकदाच ती विशेष समाधी राहायची यमाला फसवण्यासाठी 6 महिन्याची. आणि मग तिथं त्या समाधी समोर त्यांच्या आणून टाकायचे. समाधी म्हणजे बसलेले आहे महाराज, मेले नाही, समाधीत आहे. मेल्यावर सुद्धा आपण काय म्हणतो समाधी झाली असं म्हणतो ना, तसा अर्थ घेऊ नये म्हणून सांगितलं. मग त्या चांगदेव महाराजांच्या समोर खूप मोठा परिसर, तिथं आणून टाकायचे प्रेत. मग एखाद्याचं जर आवडतं कुत्रं नेलं तर तो सुद्धा माणूस काय करायचा, त्या कुत्र्यालाही आणून टाकायचा. कुत्र, मांजर, पोरग, बायको, जे काय, बैल, गाय आणून टाकायचं. खूप असा ढीक साचायचा, हे 5-25 किलोमीटर. आणि जेव्हा महाराज समाधीतून उठायचे अशी नजर टाकायची, सारे जिवंत होऊन पळायला लागायचे. 6 महिन्यापूर्वी मेलेले सुद्धा. इतकं सामर्थ्य होतं असं इतिहासात सांगितलंय बा. कळलं की नाही. पण मुक्ताबाई किती सामर्थ्य, किती वर्षाची मुक्ताबाई, 5 वर्षाची मुक्ताबाई. 5 वर्ष 6 वर्ष समजा झालं तर, आहे की नाही. चालले होते 4 भावंड तिथून, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. सहज कुतूहल म्हणून विचारलं. लहान मुलं जसं विचारतात ना, हे काय ते काय, 1000 वेळेस प्रश्न विचारतात. त्यांना 10 वेळा जरी सांगितलं ही गाडी आहे ते ध्यानात राहत नाही, पुन्हा विचारत हे काय, सांगतच राहावं लागतं. मुक्ताबाईंनी सहज विचारलं हे काय म्हणजे दादा. मग तिने सांगितलं सारं, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणा, निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणा, समाधी असं असं आहे म्हणजे. असं वय म्हणजे 6 महिने समाधी काय लावावं लागते म्हणे सारं जिवंत होण्यासाठी. एक कुत्र्याचं हाडक पडलेलं होतं तिथं मेलेल्या, उचललं त्या मुक्ताबाईने आणि असं फिरवलं नुसतं, असं सारे जिवंत होऊन जायला गेली. दुसऱ्या दिवसात हे निघून गेली भावंड. दुसऱ्या दिवशी समाधी उघडली. कोणाची? चांगदेव महाराजाची. विचारतात आपल्या शिष्यांना, म्हणे का हो या 6 महिन्यात कोणीच मेलं नाही का. मग तो सारा पुढचा इतिहास आहे, सारं सांगितलं. मग आणि मग ती शरण निघाली चांगदेव महाराज. कळलं, जाऊ द्या, विस्तार नको, पाठ चालू आहे आपलं प्रवचन नाही. पण योग्याचं सामर्थ्य सांगण्यासाठी थोडंसं सांगितलं. कळलं की नाही. चला जाऊ द्या. हा, अतीत, अनागत, दूर, व्यवहित, सूक्ष्म इत्यादि सर्व पदार्थों को विषय करने हारा, सर्व पदार्थांना विषय करणारं जे योगी प्रत्यक्ष, योग्याचं प्रत्यक्ष आहे त्यालाच म्हणतात काय, ऋतुंभरा प्रज्ञा. लागला अर्थ. चला, ऐसी ऋतुंभरा प्रज्ञा विषय स्थित योगी को, असे ऋतुंभरा प्रज्ञामध्ये स्थित आहे कोण, योगी. योगी को निर्विकल्पक समाधी प्राप्त होता नहीं.
जायचंय कुठं? निर्विकल्प समाधीकडं, पण अडकला कुठं? ऋतुंभरा प्रज्ञामध्ये. ते सुद्धा एक विघ्नच आहे, त्याच्यातही अडकायचं नाही योग्याने. एवढंच नाही, आणखीन सिद्धी, महासिद्धी, अष्टमहासिद्धी त्याही प्राप्त होतात. त्याच्यात अडकला तरी पुढे जात नाही. फार अवघड आहे, कळलं? चला या ते ता ऋतुंभरा प्रज्ञा कुभी निरोध करिके. त्या ऋतुंभरा प्रज्ञाचा सुद्धा काय करायचा? त्या योग्याने निरोध करायचा. ठीक आहे की नाही? तिचा उपयोग करायचा नाही. नाही तर मग काय, चमत्काराला नमस्कार. नुसतं एखादा मनुष्य आला आणि त्याला सांगितलं 20 वर्षापूर्वी तुमचं असं झालं होतं, बरोबर? हा ना, खरंच झालं होतं ना बाबा. आणि त्यानंतर तुमचं असं झालं होतं ना, असं झालं, सांग 2-4 गोष्टी सांगितल्या, बस ती श्रद्धा. जो माणूस 10 रुपये ठेवणार होता तो काय करतो? 1000 रुपये ठेवून जातो. पण हा काय झाला? असं जर केलं तर पुढची गती थांबते, म्हणून त्याचा उपयोग करायचा नाही, त्याचाही निरोध करायचा, हा त्याचा अर्थ आहे. याते ता ऋतुंभरा प्रज्ञा को भी निरोध करिके ता संप्रज्ञात समाधि के अभ्यास को करने हारे योगी को आत्म साक्षात्कार की प्राप्ती होई के पर वैराग्य उत्पन्न होवे है. जर त्याने त्या ऋतुंभरा प्रज्ञेचा निरोध केला तर मग त्याला काय संप्रज्ञात समाधी लागते. आणि त्या संप्रज्ञात समाधीच्या अभ्यास करणारा जो योगी त्याला हळूहळू आत्मसाक्षात्कार होतो. आणि आत्मसाक्षात्काराची प्राप्ती झाली पर वैराग्यही प्राप्त होतं. कळलं? हा, पर वैराग्य उत्पन्न होवे. पुढे ता पर वैराग्य का स्वरूप पूर्व द्वितीय परिच्छेद विषय कथन करी आहे. तिथं अनेक प्रकारचं वैराग्य सांगितलं होतं, सर्व निरूपण केलेलं आहे पूर्वीच. तीस पर वैराग्याते अनंतर भी इस पुरुष को अभ्यास करणे योग्य है. पर वैराग्य झालं, संप्रज्ञात समाधी प्राप्त झाली, याचा अर्थ थांबला, संपलं असं नाही आहे. अजूनही काहीतरी बाकी आहे. काय बरं? म्हणून योगाच्या मार्गाने जे जातात ना, अत्यंत कठीण मार्ग आहे. म्हणून म्हटलंय माऊलीनी काय? योगाची वाटा जे निघाली गा सुबटा, त्या दुःखाचाची वाटा भागा. दुःखाचाची वाटा भागा. म्हणून योग मार्ग चांगला बी आहे तसा, पण अत्यंत अवघड आहे की नाही? त्याला भयंकर क्लेश सहन करावे लागतात. ठीक आहे ना? म्हणून हठयोगापेक्षा चांगला आहे कोण? राजयोग. ठीक. तीस पर वैराग्य त्यानंतर भी इस पुरुष को अभ्यास करणे योग्य है. काय आहे ते सांगतात. कारण एवढं सोपं आहे का? एवढी मोठी ऋतुंभरा प्रज्ञा प्राप्त झाली आणि तिचाही निरोध करायचं म्हणजे काय लहान गोष्ट आहे का? आणि निरोध करणं सोपं आहे का? आहे का नाही? इच्छा होणारच ना. काय राव, जरा सांगूच, काहीतरी भेटल. चला, इस पुरुष को अभ्यास करणे योग्य है. काय आहे? तहा किसी भी उपाय करिके, कोणत्या तरी उपायाने मैं सर्व वृत्तियों के निरोध रूप असंप्रज्ञात समाधि विषय स्थित होवो, या प्रकार का जो उत्साह प्रयत्न है ताका नाम अभ्यास है की नाही? मुमुक्षुने सतत असा संकल्प करायचा आहे की सर्व वृत्तीने रहित असा जो सर्व वृत्तींचा निरोध रूप कोण? असंप्रज्ञात समाधी. 2 समाधी आहे, असंप्रज्ञात समाधी, संप्रज्ञात समाधी. तर असंप्रज्ञात समाधी नंतर संप्रज्ञात समाधी आहे, तिथं लगेच प्राप्त होत नाही. अगोदर असंप्रज्ञात समाधी, तिच्यामध्ये सुद्धा सर्व वृत्तींचा निरोध आहे. ठीक आहे ना? फक्त कर्ता कर्म करण्याचं अनुसंधान असतं, एवढंच फक्त. तर हा किसी भी उपाय करके मैं सर्व वृत्तियों के निरोध रूप असंप्रज्ञात समाधि विषय स्थित होवो, या प्रकार का जो उत्साह रूप प्रयत्न है ताका नाम अभ्यास है. उत्साह रूप प्रयत्न है कि नहीं? यही अभ्यास का लक्षण पतंजलि भगवान ने योग सूत्रों विषय योग सूत्रात सांगितलं आहे. काय सूत्र? तत्र स्थितौ प्रयत्न अभ्यास. ठीक आहे ना? इस सूत्र करके कथन करे आहे. ठीक आहे? त्या स्थितीमध्ये सुद्धा जो प्रयत्न आहे, उत्साहरूप प्रयत्न, त्यालाच म्हणायचा अभ्यास. ता उत्साहरूप प्रयत्न के भी निरोध हुए. तो उत्साहरूप प्रयत्न आहे ना, त्याचा सुद्धा पुढे निरोध करायचा आहे. तो उत्साहरूप प्रयत्न के भी निरोध हुए सर्व वृत्तियों का निरोध होय. नंतर काय होतं? सर्वच वृत्तीयांचा निरोध. सो सर्व वृत्तियों का निरोध ही असंप्रज्ञात समाधी कहा जावे. आणि अशा प्रकारे सर्व वृत्तींचा जो निरोध त्यालाच म्हणायचं काय? असंप्रज्ञात समाधी. ठीक आहे? याच्यावर पुन्हा आता पूर्वपक्षी शंका घेत आहे, त्याचं उत्तरही दिलं जाईल, पण तो विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय